सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली आयोजित संस्थापक संचालिका प्राचार्या सौ सरोजताई पाटील तथा माई यांचा 13वा स्मृतिदिन. माई पुरस्कार आणि गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा आज इथे संपन्न होणार आहे. व्यासपीठावर आजचे सर्व मान्यवर गौरवमूर्ती उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सर्वांचं स्वागत करूया. यंदाचा 2026 सालचा माई पुरस्कार ज्यांना जाहीर झालेला आहेत आपल्या ज्येष्ठ माजी शिक्षिका श्रीमती माननीय रजनी हिंदूराव पवार आणि शांतिनिकेतन विद्यामंदिरचे आपले कर्मचारी माननीय श्री सुनील विश्वनाथ पाटील. गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 ज्यांना जाहीर झालेला आहे असे आपले माजी विद्यार्थी माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव. संस्थेचे संचालक आपले कुटुंब प्रमुख माननीय गौतम भाऊ पाटील. संस्थेचे उपसंचालक माननीय DS माने सर, माननीय डॉक्टर नंदिनी पांडुरंग पाटील आणि माननीय डॉक्टर समिता पाटील. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ संपादक, पत्रकार माननीय उत्तम कांबळे सर यांचंही आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. संस्थापक संचालिका प्राचार्या सौ सरोजताई पाटील अर्थात माई, अ वुमन इन अ मॅन्स स्टोरी. प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या कर्तृत्वाचा वारा या शांतिनिकेतन लोकरंगभूमीच्या, या शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या प्रांगणात नेहमीच घोंगावता राहतो. परंतु त्या वाऱ्याबरोबरच भारून राहतो तो माईंच्या वात्सल्याचा सुगंध. पी.बी. साहेबांसारख्या वादळाच्या आयुष्यात पावलोपावली त्यांची सावली बनून राहत असतानाच अगदी हलकेच का होईना पण आपल्या पाऊलखुणा ही अगदी स्वतंत्रपणे उमटवणाऱ्या अशा आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या माई, आदर्श पत्नी, आदर्श आई, आदर्श सासू आणि आदर्श गुरुमाऊली अशा बहुरंगी नात्यांची वीण गुंफताना एक स्त्री म्हणून त्यांचा आदर्श मागे उरावा अशा पद्धतीने आपल्या कार्यातून व्यक्त होणाऱ्या आपल्या माई, त्या निरलस व्यक्तिमत्वाच्या अनंत खुणा इथे जागोजागी आहेत आणि आजचा हा सोहळा म्हणजे त्याच पाऊलखुणांची साक्ष. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं स्वागत. सर्व मान्यवरांना मी विनंती करेन आपण या सोहळ्याची औपचारिक सुरुवात करण्यासाठी प्रतिमा पूजन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री उत्तम कांबळे सर. आजचे सत्कार मूर्ती माननीय श्रीमती रजनी पवार मॅडम, माननीय श्री सुनील पाटील. माजी विद्यार्थी माननीय श्री हरिभाऊ गुरव सर, माननीय गौतम भाऊ पाटील, माननीय DS माने सर, माननीय डॉक्टर नंदिनी पाटील मॅडम, माननीय डॉक्टर समिता पाटील मॅडम. माई आणि पी.बी. सरांसाठी इथे एवढंच म्हणावंसं वाटेल. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. मला वाटतं इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात ती एकच भावना असेल. सर्व मान्यवरांचे आभार. यानंतर आजच्या या सोहळ्याच्या स्वागत आणि प्रास्ताविकासाठी मी इथे पाचारण करते माननीय डॉक्टर नंदिनी पांडुरंग पाटील यांना. प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम व नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली आयोजित प्राचार्य सरोजताई पाटील माई संस्थापक संचालिका यांच्या 13व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित माई पुरस्कार व गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान सोहळा आणि महिला पालक मेळावा या कार्यक्रमाचे स्वागत
व प्रास्ताविक करण्यासाठी मी डॉक्टर नंदिनी पाटील आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे. प्रथम मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर पाहुणे मान्य श्री उत्तम कांबळे दादा, संचालक मान्य श्री गौतम पाटील, माननीय श्री उपसंचालक DS माने सर, पुरस्कार प्राप्त सन्माननीय व्यक्ती डॉक्टर समिता पाटील, संस्थेचे सर्व सल्लागार समिती सदस्य, माजी विद्यार्थी परिवारातील सदस्य, सर्व शाखांचे मुख्याध्यापक व त्यांचा शिक्षक वृंद, नवभारत शिक्षण मंडळ कार्यालयाचे सर्व कर्मचारी, पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे आप्तजन, स्नेहीजन, काही सरोज पाटील माईंचे कुटुंबीय, माननीय श्री बाळू शिवाजी पाटील, काही अडचणीमुळं इथं उपस्थित नसणारे कुटुंबीय पण मनाने इथं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर पुष्पलता पाटील, गीताताई पाटील, सर्व नातवंडे, त्यानंतर महिला, पालक, पत्रकार व इतर सर्व शांतिनिकेतनवर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांचे, काही प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरम व नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगलीमार्फत हार्दिक स्वागत करते. काही प्राचार्य सरोज पाटील माई यांच्या दुःखद देहावसानानंतर त्यांच्या विविध कार्यक्षेत्रातील कामांची प्रेरणा व कर्तव्यपूर्तीचा ठसा कायम सर्वांसमोर राहण्यासाठी दरवर्षी माई पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. आपल्या संस्थेतील किंवा संस्थेसाठी तन मन धन अर्पून काम केलेल्या काही महिला माजी शिक्षिका व एक शिक्षकेतर कर्मचारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे नाव खऱ्या अर्थाने आपल्या उत्तम कर्तृत्वाने जगासमोर आणणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्राचार्य काही सरोज पाटील माई ह्या जरी आम्हा 4 भावंडांच्या आई असल्या तरी त्या सर्वांच्या ताई, माई, वहिनी, मॅडम होत्या. तिच्या जीवनपटाचा इतिहास मी तर मांडणे म्हणजे घागरीमध्ये समुद्राचे पाणी साठवण्यासारखे होईल. थोडक्यात सरोज पाटील यांचे माहेर बेळगाव. बेळगावचे त्यावेळचे नगरपालिकेचे चीफ ऑफिसर काही बंडोपंत पवार व काही लक्ष्मी बाई पवार यांच्या त्या कन्या. वडिलांच्याकडून करारीपणा, शिस्तप्रियपणा व आईकडून जिव्हाळा, उत्तम सुगरणपणाची शिकवण घेतलेल्या सौ सरोज पाटील यांचे शिक्षण बेळगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या वनिता विद्यालयाच्या मिलिटरी स्कूलमध्ये मिशनरी म्हणतो पूर्ण झाले व लिंगराज कॉलेज येथून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. अत्यंत ऐश्वर्यसंपन्न असणाऱ्या घरातून त्या लग्न होऊन ग्रामीण भागातील चिकुर्डे या गावात शिवबा पाटील घराण्यात की जिथे लाईट, पाणी, शौचालय या किमान सोयी नसलेल्या घरात प्राचार्य PB पाटील यांच्या पत्नी म्हणून आल्या. पण माहेरची श्रीमंती व सासरची गरिबी या बाबी गौण मानून उच्च शिक्षित व विद्वान अशा प्राचार्य PB पाटील यांच्या कार्यात त्या मग्न झाल्या. लग्नानंतर गरोदर असताना देखील प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी BEdचे शिक्षण पूर्ण केले. आपल्या स्वतःच्या 4 मुलांसोबतच घराण्यातील इतर काही मुलामुलींना शिक्षित करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पूर्ण केले. तदनंतर माननीय यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील, लेफ्टनंट जनरल SPP थोरात साहेब, JP नाईक, चित्राताई नाईक, आचार्य जावडेकर अशा काही दिग्गज लोकांचा सहवास जसजसा त्यांना लाभत गेला तसतसा त्यांनी संस्थेचे कार्य आपला प्रपंच आहे असे मानून कार्य करू लागले. या मान्यवरांचे आशीर्वाद व प्रेम त्यांना इतके मिळाले की स्वतः थोर शिक्षणतज्ज्ञ चित्राताई नाईक त्यांना आपली सून म्हणून मानू लागले. प्राचार्य PB पाटील साहेब ज्यावेळी आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी स्वतःला आमदारी म्हणून न घेता संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते संस्था पदाधिकारी असणाऱ्या सर्वांच्या व माजी विद्यार्थ्यांच्या आधारवड म्हणून संस्थेच्या विविध कार्यक्षेत्रात म्हणजेच शिक्षिका ते मुख्याध्यापक व संस्थेतील इतर पदावर त्या काम करू लागल्या.
ध्येय, दूरदृष्टी, आत्मनिर्भरता, आदर्श शासन, खंबीर नेतृत्व, न्यायवृत्ती या गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या त्या खऱ्या कन्या म्हणून वारस आहेत असे मला वाटते, कारण त्यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार प्राप्त झालेला होता. थोडक्यात सांगायचे झाले तर त्या सत्य, श्रेम व प्रेमाची मूर्ती व शांतिनिकेतन परिवाराची स्फूर्ती होत्या. स्वच्छ, सरळ, सुंदर व्यक्तिमत्व, प्रेमळ, प्रेरक, सुशील मातृत्व असणाऱ्या, नेटके कार्यक्षम कर्तृत्व असणाऱ्या व सर्वात महत्त्वाचे म्हणजे संस्था अडचणीत असताना खंबीर राहून, पोलीस संरक्षणात राहून संस्थेच्या प्रगतीपथावर नेणाऱ्या त्या खऱ्या अर्थाच्या संस्थापक संचालिका होत्या. या अशा व्यक्तिमत्वाच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे खरोखरच भाग्याचे आहे असे मला वाटते. आजच्या पुरस्काराच्या ज्या मानकरी आहेत त्यांची अगदी त्यांच्या मानपत्रामध्ये उल्लेख असेलच, पण एक प्रास्ताविक म्हणून मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. पहिल्या मानकरी आहेत माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार, माजी शिक्षिका. हिंदूराव पवार काकांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडून डायरेक्ट कोकण ते सांगली असा प्रवास करणाऱ्या त्या आहेत, असे हरिभाऊ म्हणतात, मी नाही हं. शांतिनिकेतन परिवारात त्या सामील झाल्या. एक शिस्तप्रिय उत्तम वर्ग शिक्षिका व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या व शांतिनिकेतन परिवाराच्या त्या उत्तम गायिका होत्या आणि होतील पण. महत्त्वाचे म्हणजे कुणीही सहन करू शकणार नाही अशा प्रचंड दुःखाचा डोंगर पार करून प्राचार्य पी.बी. पाटील साहेब व माईंच्या शांतिनिकेतनमध्ये दुःखाचे प्रदर्शन न मांडता हसतमुखाने आपले कर्तव्य त्या बजावत राहिल्या. दुसरे मानकरी श्री सुनील पाटील, शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते मुख्याध्यापकांच्या कक्षापर्यंत जबाबदारी स्वीकारलेले एक उत्तम असे ते शिपाई मामा आहेत. शाळेची स्वच्छता असो, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे असो, वृक्ष संगोपन करणे असो, प्रशासकीय कामे असो, वरिष्ठ शिक्षक, विद्यार्थी सहकारी यांच्याशी सहकार्याची भूमिका असो, सर्व बाबी नम्रपणे सांभाळणारे सुनील पाटील हे मितभाषी व्यक्तिमत्व आहे. बिसूर शाखेसाठी ज्यावेळी जागेची अडचण निर्माण झाल्यानंतर स्वतःची जमीन अल्प मोबदल्यात शाळेसाठी देणारे ते दानशूर व्यक्तिमत्व आहे. तिसरा पुरस्कार आहे गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार. पुरस्कार मानकरी आहेत मान्य श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव, एक प्रसिद्ध उद्योगपती व आपल्या ईश्वरपूर येथील भारतमाता वसतिगृहाचे व शांतिनिकेतन सिनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी. प्रसंगी भीक मागून हॉटेलमध्ये काम करून गरिबीचे रडगाणे व त्याचे भांडवल न करता एक ध्येय नजरेसमोर ठेवून ते कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्व आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भरपूर पगाराची प्राध्यापकाची नोकरी सोडून उद्योग व्यवसायात यश अपयशाचे चटके सोचून यशस्वी उद्योग निर्माण करणारे व स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविणारे असे ते व्यक्तिमत्व आहे. रबर उद्योगासाठी आपले आयुष्य पणाला लावून रबराचे सर्व गुणधर्म अंगीकारून इतर काही यशस्वी उद्योगांचे ते उद्योगपती आहेत. माळावरची बाभळ असे ते स्वतःला संबोधतात. अनेकांनी त्यांच्या बिया उचलल्या, फांद्या तोडल्या, झाडही तोडण्याचा प्रयत्न केला, पण न डगमगता ही हरी नावाची बाभळ डवरली व सर्वांना जीवनदायी झाली. एकच वाक्य मी सर्वात शेवटी म्हणेन की हरिगुरव यांनी नसे रावुळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी, हे गाणं ऐकलं असावं व त्याप्रमाणे आदर्श अशी आपली वाटचाल केलेली असावी. या तीनही पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड फोरमने अतिशय योग्य रीतीनं केलेली असून सर्व पुरस्कार विजेत्यांचं मी अभिनंदन करते व पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचे मी स्वागत करते व माझे स्वागत प्रास्ताविकचे काम संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खरं तर आपल्याला आपल्या आईविषयी खूप काही माहिती असतं आणि खूपदा आपल्याला तिच्याविषयी बोलायचंही असतं, पण आईविषयी भरभरून बोलावं अशी संधी मिळत नाही. पण आज या संधीचं सोनं करत माईंचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मॅडमनी खूप छान पद्धतीने उलगडलं. पुनश्च एकदा धन्यवाद. आणि यानंतर आपण अर्थातच वळतो आहोत आजच्या प्रमुख
पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे. सुरुवातीला 2026 सालचे माई पुरस्कार आपण इथे प्रदान करणार आहोत. यामध्ये पहिला पुरस्कार माजी शिक्षिका माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार यांना दिला जातोय. त्यांना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचं वाचन इथे सुरुवातीला होईल आणि त्यानंतर आपण त्यांचा सत्कार संपन्न करतोय. आदरणीय रजनी हिंदूराव पवार तथा रजनी विश्राम सावंत महोदया, 4 भिंतींच्या शाळेत माहिती मिळवून विद्यार्थी फार तर पोपटपंची करू शकतील, पण 4 भिंती पल्याडची शाळा जर विद्यार्थ्यांच्या अनुभवास आणली तर विद्यार्थी ज्ञानी गरुड बनतील. ज्येष्ठ विचारवंत आदरणीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेबांच्या विचारांचा धागा पकडून आपण शांतिनिकेतन विद्यामंदिरमधील दादूकाका भिडे इंग्रजी माध्यमात अध्यापनाचं उत्तम काम केलं आहे. बेळगावमधील लोंढा या जन्मगावी प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे सांगली आणि शिवाजी विद्यापीठातून आपण उच्च शिक्षण प्राप्त केलं. शिक्षण शास्त्रामधील पदवी घेऊन आपण शांतिनिकेतन परिसरात प्रवेश केलात आणि शांतिनिकेतन परिवाराचेच होऊन गेलात. शिक्षणाला कलेची जोड देत समाजशास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर आपण केलेले संस्कार खूप मोलाचे आहेत. शिक्षण घेणारा विद्यार्थीच केवळ आपण लक्षात घेतला नाही, तर त्या विद्यार्थ्यांचे पालक, त्यांची सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थितीचाही आपण विचार करीत होतात. आणि म्हणूनच पैसा फंड यासारखी अनोखी योजना आपण चालू केलीत. गरीब गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य या फंडातून दिलं जायचं. आर्थिक विवंचनेतून विद्यार्थी शैक्षणिक सोयीसुविधांपासून वंचित राहू नये, ही उदात्त भावना या पैसा फंडामागे होती. शांतिनिकेतन हा परिसर सृजनाला चालना देणारा आहे. त्यात हा परिसर आपल्यासारख्या कष्टाळू आणि कल्पक व्यक्तिमत्वाला इथे नाविन्याचा शोध घेण्यास पूरक ठरला. संस्थेतील स्वातंत्र्य सैनिकांचा विभागही आपण काही काळ अगदी सैनिकी शिस्तीत सांभाळलात. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी, ते अभ्यासास प्रवृत्त व्हावेत यासाठी आपण शनिवार रविवार स्टडी वर्ग सुरू केले. घरी अभ्यासाच्या सुविधा नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांना या स्टडी वर्गाचा मोठा फायदा झाला. लोककलावंत हे लोकशिक्षणाचे खरे पाईक आहेत. याच लोककलांचा वापर खुबीने करून आपण विद्यार्थ्यांच्या मनात चैतन्य निर्माण केलं. लोकगीतं, श्लोक, सुविचार, आरती, स्तोत्र इत्यादी पारंपरिक रचना पाठ करून घेऊन विद्यार्थ्यांचा पाठांतराचा पाया आपण भक्कम केलात. आदरणीय PB साहेब आणि आदरणीय माईंनी ज्या विचारांच्या मजबूत पायावर नवभारत शिक्षण मंडळाची लोकरंगभूमीची उभारणी केली, त्याच विचारांचं सूत्र लक्षात घेऊन आपण माईंच्या सहवासात इथे समृद्ध होत गेलात. कुशलतेने विद्यार्थ्यांना घडवत गेलात. आपल्या या संपन्न अध्यापन कारकिर्दीसाठी आम्ही आपणास 2026 या वर्षाच्या अत्यंत मानाच्या माई पुरस्काराने सन्मानित करून आपल्या कार्यास सलाम करतो. माननीय डॉक्टर समिता पाटील आणि माननीय डॉक्टर पुष्पलता पाटील यांच्या हस्ते डॉक्टर नंदिनी पाटील आणि डॉक्टर समिता पाटील यांच्या हस्ते माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार यांचा सन्मान येथे संपन्न होतो आहे. सन्मानचिन्ह मानपत्र देऊन इथे माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार रोख रक्कम ₹51,000 सन्मानचिन्ह मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
आपल्या संस्थेच्या माजी शिक्षिका माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार यांचा माई पुरस्कार देऊन सत्कार इथे संपन्न झालेला आहे. यानंतर आजच्या 2026च्या माई पुरस्काराचे आपले दुसरे मानकरी शांतिनिकेतन विद्यामंदिरचे कर्मचारी माननीय श्री सुनील विश्वनाथ पाटील यांचा सत्कार इथे संपन्न होणार आहे. त्यांच्या मानपत्राचं वाचन करतायत श्री अनिकेत शिंदे सर. नमस्कार. प्रति माननीय सुनील विश्वनाथ पाटील. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. संत तुकाराम महाराजांची ही ओवी आपण आयुष्यभर आचरणात आणलीत आणि त्यातून सेवेचा एक उत्तम आदर्श सर्वांच्या समोर ठेवलात. आजोळी बिसूर येथे धोंडीराम आणि तुकाराम या मामांच्या छायेत आपलं बालपण मजेत सरलं. पुढे मामांच्याच बिसूर गावात प्राथमिक शिक्षण घेऊन जायगवान, शिरडोन आणि थेट मुंबई गाठून तेथे 9वीचं शिक्षण घेतलं. मुंबईत शिक्षण घेत असताना दिवसभर आपण कष्टाची कामे करून रात्र शाळेत शिकत होता. ज्ञानार्जनाची मनापासून आवड, पण घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आलं नाही. पण कष्टाची कास न सोडता औद्योगिक वसाहतीत काम केलं. अनेक दुकानांमधून हात राबता ठेवलात. आपल्या मनमिळावू आणि कष्टाळू स्वभावावर संतुष्ट होऊन मामांनी केवळ आपली साथ दिली नाही, तर आपली मुलगी देऊन आपला संसारही बिसुरात सुरू केला. आपल्या आजोळच्या परिवाराचं आणि शांतिनिकेतन परिवाराचं एक घनिष्ठ नातं आहे. याच नात्याच्या बंधनात आपण स्वतःलाही ओवून घेतलं. आदरणीय प्राचार्य PB पाटील साहेब आणि वात्सल्यमूर्ती आदरणीय माई यांच्या सावलीत आपण संस्थेचे सच्चे शिपाई म्हणून रुजू झालात आणि इथेच आपल्या कष्टाला निष्ठेची जोड मिळाली. अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करीत आपण शांतिनिकेतन विद्यामंदिर, शांतिनिकेतन कन्याशाळा, बिसूर हायस्कूल, आचार्य जावडेकर गुरुकुल अशा अनेक शाखातून आपण आपल्या कार्याची मोहर उमटवलेली आहे. 10वी पास होण्याची अपूर्ण इच्छाही आपण याच शांतिनिकेतनमधून पूर्ण केलीत. खरं तर मामा हे नातं पुरातनात आणि इतिहासातून नकारात्मक छटा घेऊन येतं, पण आपल्या गुणांवर मोहित होऊन आपले मामा सकारात्मक दृष्टीने आपल्या पाठीशी उभे राहिले. धोंडीराम आणि तुकाराम या दोन्ही मामांच्या नावातील रामाने आपल्यातील हनुमान जागृत केला. पुढे आपल्यातील हाच हनुमान शांतिनिकेतनसाठी सेवेचे व्रत घेऊन कार्यरत राहिला. म्हणून तर PB साहेब आणि माईंचे आपण लाडके होतात. मनापासून आनंदाचा अनुभव घेत आपण केलेली शांतिनिकेतन परिवाराची सेवा हेवा वाटण्याजोगी आहे. या आपल्या मनस्वी कार्यास्तव आम्ही आपणास 2026 सालचा संस्थेचा अत्यंत मानाचा माई पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करून आपल्या कार्यास सलाम करीत आहोत. धन्यवाद. संस्थेचे उपसंचालक माननीय श्री DS माने सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती की आपल्या शुभ हस्ते शांतिनिकेतन विद्यामंदिरचे आपले लाडके कर्मचारी माननीय श्री सुनील विश्वनाथ पाटील यांना माई पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करावं. रोख रुपये 51,000 मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उपस्थितांना विनंती, आपल्या लाडक्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या लाडक्या सुनील मामांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सर्व मान्यवरांचे आभार आणि गौरव मूर्तींचे अभिनंदन. आणि यानंतर आजच्या या सोहळ्यातला आणखी एक महत्त्वाचा सत्कार संपन्न होणार आहे. गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार 2026चे गौरवमूर्ती माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव यांना यंदाचा हा सन्मान दिला जाणार आहे. त्यांच्या मानपत्राचं वाचन करावं अशी मी विनंती करेन आमचे उपसंचालक माननीय श्री DS माने सर यांना.
नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या आपल्या माजी विद्यार्थी गुणवंत पुरस्कार आणि या पुरस्काराचं मानपत्राचं वाचन करण्यापूर्वी आजचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचे सत्कार मूर्ती आहेत यांच्याविषयी संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊंच्या परवानगीने गुरुसाहेब मी 2 मिनटं आपलं मनोगत व्यक्त करतो आहे. कैलासवासी डॉक्टर PB पाटील साहेब आणि आज ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान मार्गदर्शिका आदरणीय माई आणि साहेबांनी आणि माईंनी शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये शांतिनिकेतन कॉलेजमधून अनेक माझे विद्यार्थी घडून गेले. आज महाराष्ट्र असू दे आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक डॉक्टर, पत्रकार, संपादक, वकील, शिक्षक, प्राध्यापक अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. स्टेजवर असणारे उत्तम कांबळे साहेब असतील, मोहन पाटील सर असतील, अनेक विद्यार्थी आहेत. आणि आजचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत हरिभाऊ गुरव सर, खरोखर सरांच्या विषयी बोलायचं झालं माजी विद्यार्थी तर यावेत ही प्रामाणिक साहेबांची इच्छा असायची. आराराबांच्या पासून संस्थेला कोणत्याही अपेक्षा नाही आहे, पण माजी विद्यार्थ्यांना सुद्धा जाणीव आहे की ह्या शांतिनिकेतनमध्ये साहेबांनी जे संस्कार आमच्यावर केले आणि जीवनामध्ये शांतिनिकेतन होतं. एक वेळच्या जेवणाची भटकंतीची वेळ असायची. माई हळूच घरातून भाकरी असेल, आमटी असेल, भाज्या असेल बनवून द्यायच्या आणि अनेक लोक, अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडले आणि बाहेर पडले. त्यातीलच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरी नागेंद्र गुरव सर. हरिभाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं आणि माजी विद्यार्थी गुणवंत पुरस्कार कोणाला द्यायचा ज्यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या पुढं प्रश्न पडला, डॉक्टर मोहन पाटील सर वगैरे त्या अध्यक्ष आहेत, उत्तम कांबळे साहेब माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष आहेत, एकमुखानं गौतम भाऊंना त्यांनी नाव सांगितलं या वर्षीचा माजी विद्यार्थी पुरस्कार द्यायचा असेल तर हरिभाऊ गुरव सरांना द्यायचा. गुरव सर छुपे रुस्तम कधीही प्रसिद्धीत नाहीत, पण इतकं शांतिनिकेतनवर प्रेम आहे. आम्ही संस्थेचे पदाधिकारी म्हणून ज्यावेळी इस्लामपूरला आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर आणि भारत माता विद्यार्थी वसतिगृहाला जात असतो त्यावेळी प्रत्येक मिटिंगमध्ये अशी एकही शालेय समितीची आमची मिटिंग होत नाही ज्यामध्ये हरिभाऊ गुरव सरांचा उल्लेख नसतो. कोणत्या ना कोणत्या रूपानं त्या भारत माता विद्यार्थी वसतिगृहासाठी कोणत्या आर्थिक रूपानं, वस्तूच्या रूपानं, कोणत्या ना कोणत्या रूपानं त्या भारत माता विद्यार्थी वसतिगृहाला अहोरात्र मदत करण्याचं काम जर कोण करत असेल तर हरिभाऊ गुरव सर करतात. ज्यावेळी गुरव सरांची मी बातचीत केली, सर भारत माता विद्यार्थी वसतिगृहावर आपलं एवढं प्रेम काय, आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूरवर आपलं एवढं प्रेम काय, शांतिनिकेतनवर साहेबांच्यावर एवढं प्रेम काय, तर त्यांच्या डोळ्यातनं 2 मिनटं अश्रू आले. अश्रू इतके आले, मला बोलले सर PB पाटील साहेब, माई आणि शांतिनिकेतन आणि भारत माता विद्यार्थी वसतिगृह जर माझ्या जीवनात नसतं ना तर आज तुम्हाला हरिभाऊ गुरव असा दिसलाच नसता. जे मी आज काय आहे ते फक्त आणि फक्त भारत माता विद्यार्थी वसतिगृह आणि PB पाटील साहेबांच्या आणि शांतिनिकेतनमुळे आहे. असे आनंदाचे अश्रू हरिभाऊ गुरवंच्या डोळ्यातून आले. असे माझे विद्यार्थी आहेत. नुसतं मी त्यांची स्तुती करतोय असं नाही आहे. भारत माता विद्यार्थी वसतिगृह आमच्या सेवकांना अजून माहीत नाही. जे सेवक तिथं काम करतात, जे मुख्याध्यापक तिथं काम करतात त्यांना माहीत आहे. भारत माता विद्यार्थी वसतिगृह हे ज्यावेळी सुरू केलं PB पाटील साहेबांनी, शिवाजीराव भाऊ पवारांनी, की बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत, गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून ज्या मुलांना आई नाही, वडील नाही, ज्या मुलांना 2 वेळचं जेवण मिळत नाही अशी मुलं त्या वसतिगृहात आहेत, ज्यांना कपडे नसतात. गौतम भाऊ PB पाटील साहेबांचा वारसा पुढं चालवत त्या वसतिगृहातील मुलांना संस्थेमार्फत जेवण, कपडे, लत्ता, गादी, खॉट, राहायची चांगली व्यवस्था अशा पद्धतीने करते. पुण्यदानाचं काम आहे आणि तेच साहेबांचे संस्कार हरिभाऊ गुरुसुद्धा त्या वसतिगृहात करतात. गुरुसाहेब आपलं कौतुक करत नाही मी, परंतु आपल्यासारखी दातृत्वाची माणसं आज कमी होत चाललेत. ज्या भारत माता विद्यार्थी वसतिगृहानं आपल्याला घडवलं त्या विद्यार्थी वसतिगृहाची जाण आपल्याला आहे. आपण जिंकलाच सर. ते वसतिगृह आपल्या जीवनात आहे म्हणून आज आपण इतक्या सक्षमपणे स्वाभिमानानं आज उभा आहात. त्या वसतिगृहासाठी मुलांना गार पाणी मिळतंय अंघोळीसाठी. ज्यावेळी गुरुसाहेबांना ही गोष्ट कळाली की वसतिगृहात मी हालाकीत काढलेला आहे,
मी गार पाण्याने आंघोळ करत होतो, मी असेल ते भाकरीचा तुकडा खाऊन जगत होतो, राहत होतो, ते हाल या वसतिगृहातल्या मुलांना मिळायला नकोत. हे दुःखाचे चटके त्या मुलांना सोसायला लागू नयेत म्हणून हरिभाऊ गुरव प्रत्येक वर्षी आपला जो इन्कम आहे, त्यांचं जे इंडस्ट्रियल एरिया आहे त्यातला इन्कमातला थोडा भाऊ मदत त्या वसतिगृहावर करतात. मुलं गार पाण्याने आंघोळ करतात ते कधी माहिती देत नाहीत. आम्ही संस्था पण त्यांच्याजवळ कधी जात नाही. पण आचार्य जावडेकर गुरुकुलचा जन्मशताब्दीचा कार्यक्रम 10 डिसेंबरला असला म्हटलं की हरिभाऊ गुरव सर, विठ्ठल गुरव सर हे दोघं भाऊ तिथं असतात, वसतिगृहाच्या मुलांची चौकशी करतात. अहो, अनेक लोक पैसेवान आहेत, अनेक लोकांच्याकडे करोडी पैसे आहेत, पण मदत करण्याची वृत्ती पाहिजे. ज्या मातीत आपण घडलो, जे आपल्याला संस्कार मिळाले त्याची परतफेड काही ना काही रूपानं करावी अशी प्रामाणिक इच्छा गुरुसाहेबांची असते. आपल्या सेवकांना माहीत असावं, महिला पालकांना माहीत असावं, गुरव सर आपल्या सांगली जिल्ह्यातलेच, पण वसतिगृहात राहत होते इस्लामपूरला, आणि त्या वसतिगृहातल्या मुलांना गरम पाणी मिळावं म्हणून सोलर सिस्टीम बसवून दिली, वसतिगृहातल्या मुलांना फॅन बसवून दिले, वसतिगृहातल्या मुलांना चांगलं जेवण मिळावं म्हणून किचन शेडचे बांधकाम करून दिलं. परवाच वसतिगृहातल्या मुलांना संगणक ज्ञान मिळावं म्हणून त्यांनी 15 कॉम्प्युटरची लॅब सोप खर्चातनं करून दिली. आणि असा आचार्य जावडेकरांचा जन्मशताब्दी गुरव साहेबांच्या शेवट झालेला असा आम्हाला कधी आठवत नाही. अशी माणसं आहेत. आणि ह्यांचेच बंधुराज विठ्ठल गुरव सर, सांगायला मला थोडंसं वाईट वाटते, ज्यावेळी आपल्या माई सरोजताई पाटील माई आजारी होत्या आणि माईंना औषधं कोणती द्यावीत, मोहन पाटील सर असतात, अविनाश पाटील सर आहेत, विश्वनाथ पाटील सर आहेत, पण विठ्ठल गुरव, डॉक्टर विठ्ठल गुरव यांची बंधुराज भाऊंच्या कुटुंबियाचे फॅमिली डॉक्टर, आणि माई आजारी असताना माईंचं निदान लागत नव्हतं, कोणता आजार आहे, काय चालले, पण विठ्ठल गुरव सरांनी गौतम भाऊंना त्यांच्या कुटुंबियांना सांगितलं की हा डायग्नोसिस आहे, माईंना हा आजार आहे, हे औषधं चालतील. माई 15 दिवस खोकत होत्या, आजारी होत्या, पण सगळे डॉक्टरांनी औषध दिली, पण विठ्ठल गुरव सरांनी, भाऊनी तो किस्सा मला सांगितला, विठ्ठल गुरव सरांनी आले आणि मोहन पाटील सर तुम्हालाही माहीत असेल, ती निरीक्षण केलं, डायग्नोस केला की माईंना हे औषध दे. दुसऱ्या दिवशी माईंचा खोकला बरा झाला. आज गौतम भाऊंच्या परवानगीनं भाऊनी मला एक किस्सा सांगितला, मी आज आजारी पडतच नाही, पण पडलो तर इंजेक्शन घ्यायचं काम असेल फक्त विठ्ठल गुरुकडे जातो, कारण त्यांच्यावर माझा इतका प्रचंड विश्वास आहे. असे गुरव फॅमिली आणि हरिभाऊ गुरव आणि विठ्ठल गुरव कौटुंबिक आहे. आणि आजचा जो पुरस्कार आपण दिला आहे, खरोखर माजी विद्यार्थी गुणवंत पुरस्कार, एक चांगल्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. आणि हरिभाऊ गुरव सर खरोखर भारत माता विद्यार्थी वसतिगृहासाठी खूप मदत करत असतात. आणि म्हणूनच की काय, त्या मुलांची पुण्याई सर, त्या मुलांचं आपल्याला खरोखर पुण्य आहे, म्हणून आज मोठा पुरस्कार आपल्याला हा मिळतोय. आणि याचं मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करतोय. आदरणीय हरी नागेंद्र गुरव महोदय, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो या गीतेतील वचनात साक्षी ठेवून आपण अखंडित वाटचाल करीत आहात. आपलं व्यक्तिमत्व म्हणजे सुख आणि दुःख दोन्हीचा हसतमुख स्वीकार, लाभ असो वा हानी, अविचावर मनावर नाही भार, जय पराजयात ना सन्मान ना हार. आजवरची आपली वाटचाल पाहिली की हा गीता अनुभवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. अनेक खडतर वळणावरून प्रवास करताना आयुष्याला चोख उत्तर देत भविष्य घडवणारे आपले व्यक्तिमत्व सर्वार्थाने कर्तृत्ववान ठरते. नगरपालिकेच्या शाळापासून ते विद्यापीठापर्यंतचा आपला शैक्षणिक प्रवास, प्राध्यापक ते उद्योगपती असा व्यावसायिक प्रवास, वसतिगृहात राहून केलेल्या ज्ञानार्जनापासून ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी दान देणगीपर्यंतचा दातृत्वाचा प्रवास आपल्या अष्टपैलू गुणवान व्यक्तिमत्वात मानाचा तुरा होऊन देतो. भगवान नावाच्या गुरुजींनी आपणास कर्तव्य कठोर PB साहेबांच्या आणि आदरणीय सरोजमाईच्या ओटीत घातले. त्या क्षणापासून PB साहेबांच्या आणि माईंच्या सागर माईलच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनाची वाट निश्चित झाली होती. शांतिनिकेतन महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेता घेता 4 भिंती पलीकडे असणारी भव्य शाळा ही आयपन साहेबाच्या सानिध्यात
अनुभवली होती. अनुभवाच्या या अपार साठ्यामुळेच कोट्यावधीचे नुकसान होऊनी आपण निश्चिंत राहिलात. आपण जिथे शिक्षण घेतलं त्या आचार्य जावडेकर गुरुकुल शाळेसाठी आपण भरभरून दिलेला आहे आणि आजही देतात. गरम पाण्यासाठी वॉटर हीटर, रंगीत टी व्ही, कॉम्प्युटर आपण दिलेल्या अशा अनेक नित्योपयोगी अत्यावश्यक वस्तूंनी विद्यार्थ्यांची सर खूप मोठी सोय केलेली आहे. आपण आधी केले मग सांगितले या न्यायाने पहिल्यांदा आपण 50,000 रुपये आपण दिलेत. मग इतराकडून देणगी घेऊन सांगायचं राहून गेलं 1,00,000 रुपयाची ठेव आपण शाळेसाठी दिलेली आहे. शिवाय जिथे कमी तिथे आम्ही हा मंत्र जपत शाळेच्या पाठीशी आपण नित्य उभे आहातच. आपल्या या दानातून ज्ञानाचा यज्ञ प्रज्वलित होत राहिला आहे. आपला हा निरपेक्ष भाव आमच्यासाठी आदर्श आहे. आपल्या व्यवसायातही आपल्या कार्याचा चढता आलेख दिसून येतो. आपण स्थापन केलेला डायमंड इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज, डेक्कन इंडस्ट्रीज कंपनी, गुरु सन्स टायर्स प्रायव्हेट लिमिटेड, कृपा सिंधू इंडस्ट्रीज या कंपन्या उद्योग क्षेत्रात गौरवाने पताका फडकवित आहेत. आज या सगळ्या कंपन्या प्रगती पथावर वाटचाल करीत आहेत. माळावरची बाभळ या आत्मूर्तातून आपण केवळ व्यक्त झाला नाहीत तर प्रेरणादायी ठरलेला आहात. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्वाने माळावरची दुर्लक्षित बाभळ ही लक्षवेधी ठरू शकते. हे आपल्या कार्यातून दिसून आलेलं आहे. आपला जीवनपट पाहिला तर गीतेनुसार आपलं व्यक्तिमत्व निर्मळ निष्पाप आहे. हाच निष्काम भाव जपत आपलं सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्र बहरत राहो या सदिच्छेसह आम्ही प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील साहेबांच्या 94व्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित आजच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात आपणास 2026 सालचा संस्थेचा अत्यंत मानाचा गुणवंत माजी विद्यार्थी हा पुरस्कार बहार करून आपल्या कार्यास सर सलाम करीत आहोत. आपल्या कार्यास सलाम करीत आहोत. धन्यवाद. आजचे प्रमुख अतिथी सांगायचं राहून गेलं, हे जे 3 मानपत्र होते या 3 मानपत्राचं लेखन काम उभा राहा आदरणीय नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख राजेंद्र पोळसरांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री उत्तम कांबळे सर, आपले कुटुंब प्रमुख संचालक माननीय गौतम भाऊ पाटील, उपसंचालक माननीय DS माने सर यांच्या हस्ते गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार 2026 प्रदान केला जातोय. यंदाचे सत्कार मूर्ती माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव यांना जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व सत्कार मूर्तींचं माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव यांचं अभिनंदन करूया. माई पुरस्कार 2026च्या मानकरी माजी शिक्षिका माननीय श्रीमती रजनी हिंदूराव पवार, शांतिनिकेतन विद्या मंदिरचे कर्मचारी माननीय श्री सुनील विश्वनाथ पाटील आणि 2026च्या गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार याचे मानकरी माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव या 3ही सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करूया. मान्यवरांचे आभार आणि सर्व सन्माननीय सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा अभिनंदन. यानंतर माननीय प्रमुख अतिथी श्री उत्तम कांबळे सर यांना मी विनंती करेन आपण अध्यक्ष मनोगतासाठी यावं. मित्र हो, कृष्णेकाठच्या शांतिनिकेतन संस्थेमध्ये आजची सकाळ
ही कर्तृत्वान लोकांच्या सत्कारामुळं अधिक सुगंधित झालेली आहे आणि आपण त्या सर्वांचे साक्षीदार आहात. शांतिनिकेतन हे आपल्या देशातलं एक युनिक असं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये माझ्यासारखे शेकडो हजारो मुलं आली. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा आमच्याकडे आई होते, पण शांतिनिकेतनने आम्हाला माई दिली. आमच्याकडे वडील होते, पण शांतिनिकेतनने आम्हाला वडील गुरु दिले. इथे बहिणी मिळाल्या, इथे भाऊ मिळाले. जगण्याच्या वाटा तुडवत प्रवास करताना आमच्याकडे चोची होत्या, पण शांतिनिकेतनने त्या चोचीमध्ये चारा भरवला. आमच्याकडे पंख होते, पण आभाळभर पसरण्याची जिद्द शांतिनिकेतनने त्या पंखामध्ये भरली, ऊर्जेची जिद्द. आणि ती जिद्द घेऊन, त्या प्रेरणा घेऊन अनेक पक्षी या संस्थेच्या आवारात असलेल्या झाडावरून उडाले आणि त्याने आकाशाला गवसणी घालावी असं कर्तृत्व केलं. त्यातल्याच काही कर्तृत्वान पक्षांचा आज इथे सत्कार होतोय, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांच्या सत्काराला हजर राहताना मलासुद्धा खूप आनंद होतो आहे. असं नाही आहे की त्यांना यापूर्वी सत्कार मिळाले नसतील, पण जिथे आपली नाळ पुरलेली असते आणि त्या पुरलेल्या जागेतून एक प्रचंड ऊर्जा तयार होते, वात्सल्य तयार होतं, झेप घेण्याची उर्मी तयार होते, अशा संस्थेमध्ये पुरस्कार मिळणं हे सर्वश्रेष्ठ असतं. असा पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. गौतम पाटील, त्यांच्या भगिनी, त्यांचे संचालक मंडळ, या सर्वांना मी धन्यवाद देतो, कारण त्याने आपल्या नाळ्याच्या जागा जपून ठेवलेल्या आहेत. असं वाटू नये शांतिनिकेतनमध्ये गेल्यानंतर आपली नाळ कुठे शोधायची. वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या प्रेमाचं, आपल्या इतिहासाचं, आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाचं पुण्य वापरून ह्या नाळा जपून ठेवण्याचं काम केलेले आहेत. आणि नाळा काढून टाकल्या जात असल्याच्या काळामध्ये, नाळा प्रयोग करण्यासाठी दिल्या जात असल्याच्या काळामध्ये हा आपला गौतम नाळा जपून ठेवण्याचं काम करतो. म्हणून त्याच्याविषयी मला खूप आनंद वाटतो. त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजेत तुम्ही. मी सुरुवातीला म्हणालो की आमच्याकडे आई होती पण माई नव्हती. तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती नसेल आई काय असते आणि माई काय असते, माऊली काय असते. ज्ञानेश्वरांना माऊली का म्हणतात? आम्ही माई का म्हणायला लागलो? तर जी महिला आपल्या मुलांना जन्म देते, ती त्यांनाच वाढवते, ती त्यांनाच कुशीत घेते, ती आई असते. आणि जी महिला आपण जन्म न दिलेल्या मुलांनाही आपल्या कुशीत घेते, त्यांना ऊब देते, त्यांना पंख देते आणि मुलांची भूक तिची वाढतच जाते, तिला माई म्हणतात. हे आई आणि माईमधलं अंतर आहे आणि मी ते स्वतः अनुभवलेलं आहे. कारण मला पण आई आणि माई मिळालेल्या आहेत आणि सांगायचं तर आईपेक्षा नेहमी माई सर्वश्रेष्ठ असते. मला आठवतं की आम्ही दुष्काळाच्या काळामध्ये इकडे आलेलो होतो. कमवा शिका योजनेमध्ये काम करायचो. PB सर आमचे प्राचार्य पण होते आणि पॉलिटिकल सायन्स विषयाचे शिक्षक पण होते. ते आमदार पण होते. त्यांना सगळीकडे लक्ष घालावं लागायचं. काही वेळेला ठरलेल्या वेळेला पिरियड घेता यायचे नाहीत, पण ते मुंबईतून शनिवारी शुक्रवारी निघाले की सकाळी आल्यानंतर शिपाई हॉस्टेलवर यायचा, अरे सरांनी घरी बोलवलं आहे. आमच्या लक्षात यायचं घरी बोलवलं म्हणजे घरी आता शाळा चालू होणार. आणि तसंच घडायचं.
त्या छोट्याशा हॉलमध्ये आम्ही भिंतीला पाठ टेकून बसायचो, ते खुर्चीत बसायचे, चर्चा करायला लागायचे. त्यावेळेला आणीबाणीचा पण काळ होता. बोलत 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 राहायचे. आणि तेवढ्या काळामध्ये माई असं पातेलभर पोहे घेऊन यायच्या आणि कागदाच्या एकेका तुकड्यावर अतिशय प्रेमाने वाढून तो तुकडा पुढे ठेवायच्या. त्या निघून नाही जायच्या. आपलं कोणतं लेकरू कसं खातंय हे पाहत मध्ये थांबायच्या त्या. आणि आम्ही जसं खाऊ तसं त्यांच्या डोळ्यातलं पाणी व्हायचं. ही जी घार असते ना, ही मोठी विलक्षण असते. पिलं पोटभर खायला लागले तर घारीचं पोट आपोआप भरत असतं. अशी घार आम्ही इथे बघितली. आम्हाला पोहे देऊन गेल्यानंतर पुन्हा पाणी, चहा आणि सर बोलतच राहायचे. त्यांचा पिरियड चालूच असायचा आणि हा विलक्षण पिरियड असायचा. हा 45 मिनटं चालायचा नाही. हा बेल झाल्यानंतर सुरू व्हायचा नाही. त्यांची बेल वेगळी, त्यांचं टाईम टेबल वेगळं. आणि बोलत 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 ते म्हणायचे, आता माझे 3 प्रकरणं पूर्ण झालेले आहेत, निघून जा. मला वाटतं मी प्री डिग्री आणि FYला असताना एकदाही टेक्स्टबुक वाचलं नव्हतं. गाईडचा संबंधच येत नव्हता. मोस्ट इम्पॉर्टंटचा संबंधच येत नव्हता. आमचे गाईड, आमचं टेक्स्ट, आमचे मार्गदर्शक म्हणजे सरांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द होते. आणि ते शब्द पेपरात लिहून आम्ही सगळ्यात जास्त मार्क मिळवत होतो. हे शांतिनिकेतन. मला अजूनही वाटतं की पुढे महाराष्ट्र सरकारने गरीब मुलांसाठी खिचडी चालू केली. आणि भूमिका काय होती? ज्या मुलाचं पोट रिकामं असतं त्याचा मेंदू काम करत नाही, त्याला शिकवलेलं कळत नाही. कुणी जर मला विचारलं तर गरीब पोरांच्यासाठी खिचडी कधी चालू झाली, तर मी सांगेन PB सरांनी शांतिनिकेतनमध्ये ती सगळ्यात अगोदर चालू झाली. म्हणून शिकलेलं आमच्या लक्षात राहत होतं. मी नावं घेऊ शकतो समोर बसलेल्या माझे विद्यार्थ्यांचे. ते कसे आले आणि कसे निघाले इथून, आणि निघून गेल्यानंतर त्यांनी कर्तृत्व काय केलं. अशी खूप कमी माणसं असतात की ज्यांच्यामध्ये अनेक भूमिका करण्याची ताकद असते. आम्हाला अनेकदा आश्चर्य वाटायचं, सरांच्यामध्ये कोणता घटक पाहायचा? प्राचार्य बघायचे, आमदार बघायचे, शिक्षक बघायचं, वडील बघायचं, गुरुवडील बघायचं. आणि माईंच्या बाबतीतही असंच व्हायचं. कोण आहेत माई? या आमच्या सरांच्या पत्नी आहेत, गौतमची आई आहे, आमची माई आहे, पिलांना भरवणारी पक्षी नाही. किती रूपं होती यांची. आणि अशी लेकरांच्यासाठी, समाजासाठी आयुष्यभर विविध रूपं साकार करणारी, ती यशस्वी करणारी जी माणसं आईवडिलांच्या रूपामध्ये भेटली, ते हे शांतिनिकेतन आहे. काय येतो आपण इथे? दरवर्षी आपण इथे काय येतो? हा माजी विद्यार्थ्यांचा पुरस्कार घेताना, आदर्श कर्मचारी पुरस्कार घेताना आपला ऊर भरून काय येतो? आपले डोळे भरून काय येतात? आपलं हृदय भरून काय येतं? त्याचं कारण असं आहे, इंग्रजीमध्ये एक पुस्तक आहे, रूट्स नावाची कादंबरी आहे. त्या कादंबरीमधला अमेरिकेमधला अतिशय मोठा झालेला, हरिभाऊंच्यासारखा मोठा झालेला पोरगा, त्याला वाटतं की मी कोण आहे हे कधीतरी शोधायला पाहिजे. आणि नेमकं तेच आपल्याला जमत नाही. हू एम आय, मी कोण आहे? कुणाला उत्तर येतं? कोण म्हणतो मी प्राध्यापक आहे, कोण म्हणतो शिक्षक आहे, कोण म्हणतो पत्रकार आहे, कोण म्हणतो निवेदक आहे, कोण म्हणतो संस्थापक आहे. हे उत्तर नाही आहे. याच्या पलीकडचं उत्तर असतं हू एम आयचं. आणि तो शोध घेतो आणि त्याला कळतं 700-800 वर्षापूर्वी आफ्रिकेमधले काही गुलाम अमेरिकेमध्ये आले होते आणि त्यातल्या एका गुलामाचा मी वारसदार आहे. पण तो गुलाम आला कधी? मग कोणत्या बोटीतून आला? किती वाजता बोट सुटली? त्यानं बेड्या कशा घातल्या? असं करत 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 ती बोट कोणत्या दिवशी
कोणत्या वाजता धक्क्याला लागले असेल अशी सगळी ती माहिती काढतो आणि आपल्या गुलाम पूर्वजांच्या खुणा सापडल्यानंतर समुद्राच्या काठावर तो नाचायला लागतो आणि तो ओरडतो, यस माझे रूट्स इथे आहेत. माणसाला जेव्हा त्याचे रूट्स कळतात तेव्हा तो सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. कारण रूट्स म्हणजे केवळ अन्न पाणी वाहून नेणारी व्यवस्था नसते, तर तुम्हाला घडवायचं कसं, तुम्हाला ऊर्जा कोणती द्यायची, तुम्हाला पंख कसे द्यायचे, तुमचा चेहरा कसा बघायचा, चेहऱ्यामागचा चेहरा कसा बघायचा, त्याच्या मागचा चेहरा कसा बघायचा, ही कामं रूट्स करत असतात. आणि त्या रूट्समध्ये म्हणजेच नाळेमध्ये कधीही न संपणारी एक अखंड स्रोत असणारी ऊर्जा असते. म्हणून ही पोरं इथे येतात. मला वाटतं भविष्यातही आम्हाला अशाच ऊर्जेची गरज आहे. जसा काळ बदलेल, जशा कुटुंब व्यवस्था खलास होतील, जसा माणूस सेल्फ सेंटर्ड होईल, जसा तो स्वावलंबी होऊन इतर व्यवस्था नाकारायला लागेल, तेव्हा तर आपल्याला पुन्हा पुन्हा माईंची आणि सरांची सातत्याने आठवण होणार आहे. कारण हे नोकरी करणारे, संस्था चालवणारे लोक नव्हते, तर हे नवा समाज, नवा माणूस, भरारी घेणारा माणूस, स्वावलंबी माणूस, आत्मनिर्भर असणारा माणूस तयार करण्याची ही एक संस्था होती. तसलंच पाळणाघर होतं. त्या पाळणाघरामध्ये, त्या पाळण्यामध्ये आपल्याला जी ऊब मिळाली ती घेऊन आपल्या लढाया सुरू आहेत. ते सांगण्यासाठी आपण इथे येत असतो. मला वाटतं भविष्यातही अशाच पद्धतीनं इथे ज्या महिला असतील त्यांना माहेर मिळालं असेल, आम्हाला अजून काहीतरी मिळालं असेल, माजी कर्मचाऱ्यांना अजून काहीतरी मिळाले असेल, त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आहेत, हे कल्पतरूसारखे संस्था आहे. तुम्ही त्या झाडाखाली क्षणभर थांबला तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागतात. मी सुद्धा जेव्हा टेन्शनमध्ये जातो, मी पण जेव्हा डिप्रेशनमध्ये जातो, तेव्हा मी हा सगळा इतिहास आठवायला लागतो. इतिहासाची पानं उलटत उलटत मी माझ्या हॉस्टेलमधल्या त्या रूममध्ये पोचतो. त्या पत्र्याच्या खाटेवर झोपतो आणि मला दिसतात सर हात बांधून इकडे तिकडे चक्कर मारायला लागलेले आहेत आणि माई आपली लेकरं जेवले की नाही याची चौकशी करायला लागलेली आहेत. तिथे मी महाबलवान होतो आणि मी महाबलवान आहे हे सांगण्यासाठीच इथे माईकसमोर उभा राहिलेला असतो. मला वाटतं सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर वेगवेगळ्या निमित्ताने सरांचं येणं या प्रांगणात पुन्हा पुन्हा होतं आणि दरवेळेला त्यांनी उलगडलेले पी सर असतील किंवा माई असतील, ह्या अत्यंत वेगळ्या आपल्या समोर उभ्या राहतात. तर पुन्हा पुन्हा पी सरांना आणि माईंना नव्याने जाणून घेण्याची संधी तुमच्या बोलण्यातून मिळते. तर त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. कारण आमच्या नवीन पिढीसाठी हेच संचित आहे असं मला वाटतं. आणि यानंतर आता आपण वळणार आहोत सत्कार मूर्तींच्या मनोगताकडे. सुरुवातीला मी आजच्या माई पुरस्काराच्या विजेत्या आपल्या ज्येष्ठ शिक्षिका माननीय श्रीमती रजनी मॅडम यांना विनंती करेन की आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर, माझे सर्व सहकारी, आलेल्या महिला आणि माझे विद्यार्थी, आज खरोखर ऊर भरून आलं आहे. मला वाटतं आजूबाजूला कुठेतरी माई वावरत आहेत, आणखीन बघतायत माझ्याकडे. आज 13वा स्मृती माईंचा, आपल्या लाडक्या माईंचा, आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला आहे. हे खूप मानाची गोष्ट आहे, खूप भाग्याची गोष्ट आहे. या शांतिनिकेतनमध्ये मी 1982ला आले आणि 2009ला रिटायर्ड झाली. 27 वर्षाचा काळ खूप मोठा नव्हता, कधी गेला कळालंच नाही. कारण मला शिक्षक म्हणून घडवण्यात आदरणीय माई, पप्पा म्हणजे साहेब, कुलकर्णी सर आणि माझे विद्यार्थी आहेत. कारण खरा शिक्षक तेव्हाच घडतो की जेव्हा तो विद्यार्थ्याला घडवत असतो, त्याच वेळेला तो घडत असतो. आणि माझं मूळ गाव ह्याच्यामध्ये सांगितलंच आहे परिचयामध्ये, लोंढा, एक छोटंसं कर्नाटक राज्यातील गाव, जिथं मराठी मीडियम शाळा त्यावेळेला होती, आता कमी आहेत. 7वी म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण तिथंच झालं.
आणि कॉलेजचं शिक्षण मात्र बेळगावच्या RPD कॉलेजमध्ये झालं. माईंचं कॉलेजचं शिक्षण लिंगराजमध्ये झालं आणि माझं RPDमध्ये झालं, पण बेळगावमध्येच झालं. त्यानंतर 76मध्ये लग्न झालं, मी इथं आले आणि तेव्हापासून माझी शांतिनिकेतनची नाळ जुळली. कारण मी जेव्हा इथं शांतिनिकेतनमध्ये लग्न होऊन आले त्यावेळेला माझे थोरले दीर स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव पवार हे इथं होते. शिवाजीराव पवार इथं सेवेत होते आणि त्यांचे माईंशी आणि साहेबांशी आणि आपल्या संस्थेशी फार जवळचे संबंध होते. असं हे चाललं होतं. आणखीन तसं दादूकाका भिडे, मला आजच्या प्रसंगी दादूकाका भिडे काय होतं हे सांगण्याचं खरंच मोह आवरत नाही आहे. दादूकाका भिडे इंग्रजी माध्यमाचा विभाग हा एक साहेबांचं स्वप्न होतं. कारण गरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता येणं शक्य व्हावं म्हणून त्यांनी हा विभाग सुरू केला. आणि या विभागाचे इन्चार्ज होते कुलकर्णी सर, जे बेळगावमध्ये बेनन स्मिथ हायस्कूलला हेडमास्टर होते. या माई कुलकर्णी सर यांच्या अथक प्रयत्नातून हा दादूकाका भिडे इंग्रजी माध्यम विभाग सुरू झाला. सुरुवातीला इथं 7वीपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतलेली मुलं येत होती. नंतर 5वीपासून वर्ग सुरू झाला आणि 5वीपासून वर्ग सुरू झाला. आणखीन ही पुढे हा विभाग सुरू झाला. तर या इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देणं तसं 4थीपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेतलेल्या मुलांना 5वीपासून इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण देणं तसं अवघड टास्क होतं. पण आमच्या तत्कालीन शिक्षिका NP पवार मॅडम, माने सर जे गणित घ्यायचे, गायकवाड मॅडम ज्या सायन्स घ्यायच्या, माई स्वतः मराठी घ्यायच्या, राठोड सर, ह्या सगळ्यांचे उल्लेख मला ह्यावेळेला करावेसे वाटतात. आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून हा विभाग उभे राहिला. आमच्या शाळेतून बरीच मुलं शिकून गेली. त्यातली काही मुलं अगदी प्रकर्षाने जाणवतात. तो म्हणजे पोळ, जयदीप पोळ. हा मराठी माध्यम शिकून आला होता, त्याला स्कॉलरशिप मिळाली होती 4थीला, पण त्याच्या वडिलांनी आमच्या DBMला मध्ये प्रवेश घेतला आणि तो जेव्हा पुणा बोर्ड होतो त्या बोर्डामध्ये 30वा आला होता. हा खरोखरच आमच्या DBMच्या संस्कारामध्ये मानाचा तुरा होता असं म्हणायला हरकत नाही. नंतर पांडुरंग बनगर अशी कितीतरी जुनोनीमध्ये आलेली मुलं होती. खूपशी मुलं आमच्याकडची इंजिनियर झाली, डॉक्टर झाली, वकील झाली, पण ती जिथं जिथं आज आहेत तिथं खंबीरपणे उभी आहेत असं मला वाटतं. आणि यातली बरीच मुलं आजही माझ्या संपर्कात आहे, याचा मला आनंदही वाटतो आणि अभिमान वाटतो. या सगळ्या आमच्या प्रवासामध्ये माई आमच्याबरोबर नेहमी असायच्या. कारण शांतिनिकेतन हे आपलं दादूकाका भिडे इंग्रजी माध्यम हा एक लंगडं पिलू असल्यासारखं होता. कारण नवीन झाला असं थ्रू काही अडचण असली की मी NP पवार मॅडम, माने सर लगेच माईंकडे जायचं, माई असं आहे. आणि माई त्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन होत्या. कुठलाही प्रॉब्लेम आम्हाला येऊन देत माई सोल्युशन असायच्या. आमच्या पाठी खंबीरपणे उभ्या होत्या. आणि अशा या माई किती सांगू माईंविषयी, कारण जेव्हा खूप सांगायचं असतं तेव्हा शब्द अपुरे पडतात. तशीच माझी अवस्था झाली आहे. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की माई संयमी होत्या, कठोर होत्या, शांत होत्या. हां, आणि त्या खरोखर चांगल्या सुगरणी होता. कारण खूपदा त्या गव्हाची खीर करायच्या आणि आमच्या मीडियममध्ये घेऊन यायच्या आणि त्या गव्हाच्या खिरीची गोडी अजूनही माझ्या ओठावर किंवा जिभेवर रेंगाळते. अशा माई उत्कृष्ट गायिका होत्या. त्या छान गाणं म्हणायच्या. या लाडक्या मुलानो तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. हे इतकं नम्रतेने, इतकं अर्थतेने ते गाणं म्हणायच्या की खरंच जिथं जिथं तिची पिलं गेली होती तिथून ती परत येतील काय असं वाटायचं. त्याचप्रमाणे माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं हे गाणंसुद्धा माईंना फार आवडायचं. आणि मला गाण्याला प्रोत्साहन दिलं ते माईनीच. मला गाण्याचा ओ की ठो माहीत नव्हता, पण माई म्हणायच्या नाही, अरेच रजनी तू म्हणू शकशील, म्हण. गीत मंचामध्ये मी असायचे, देशभक्तीपर गीतं म्हणण्यामध्ये असायचं. या सगळ्या मागे माई असायचा. त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांनी, माईनीच नव्हे, पप्पानी, गौतम भाऊ, बाळू, नंदुताई आणि आता अलीकडे समिता, या सगळ्यांनी मला खंबीर आधार दिला होता. बाळूनी तर मला नवीन जन्म दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक प्रसंग असा होता की ज्या वेळेला मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं अगदी गरजेचं होतं. मी सगळं उलगडून सांगू शकत नाही इथं, पण त्यावेळेला गाडी अवेलेबल पण नव्हती. आपले हे होते, ड्रायव्हर होते, पण त्यावेळेला बाळू होता आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि
आजची रजनी तुमच्यासमोर उभी आहे ती कदाचित केव्हाच काळाच्या पडद्याआड गेली असती. पण बाळूची कृपा म्हणते मी, शिवाजीची कृपा, आणि मी इथं उभी आहे. तसंच आणखीन प्रसंग फार मोठा आठवतो. थोडा हळवा प्रसंग आहे. मगाशी सांगितलं वाचनामध्ये की मी खूप दुःख सोसली. मी पाठीवर टाकली, कारण हे माईने शिकवलं की जे समोर येते ते स्वीकारायचं, पाठीवर टाकायचं आणि पुढे जायचं. मला वाटते 1993ची गोष्ट आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या आणि अचानक 4 डिसेंबर 1993ला माझा मुलगा, मोठा मुलगा, जो 12वीमध्ये आपल्याच कॉलेजमध्ये शिकत होता, त्याचं आकस्मिक निधन झालं. रात्रीची वेळ होती. मी शांतिनिकेतनमध्ये राहत होते त्यावेळेला. शांतिनिकेतन एवढं पुढारलेलं नव्हतं, यशवंतनगर एवढं पुढारलेलं नव्हतं. यशवंतनगरमध्ये राहत होते मी. माहीत नाही माईला ती बातमी कशी कळाली. रात्री 1 वाजता ही माऊली माझ्या घरी आली. मी तर पुरती कोलमडून गेले होते, कारण आपल्या डोळ्यासमोर आपलं अपत्य जातं आहे. काय दुःख असतं हे माऊलीच जाणू शकते. आणि तो माझा पहिला मुलगा होता. माई 1:30 वाजता आल्या. फक्तच आल्या आणि निघून नाही गेल्या. रात्री 1:30 वाजल्यापासून माई सकाळी 7 वाजेपर्यंत माझ्याबरोबर असून त्या माझ्या पाठीवर थाप मारत होत्या. सांभाळ स्वतःला रजनी, खंबीर हो, तूच असं केलंस तर हिंदुरावचं काय व्हायचं, हे सगळं त्या बोलत होत्या. मला धीर देत होत्या. कधी मला मांडीवर घेऊन थोपटत होत्या. अशा बहुआयामी माई होत्या. त्यांना कधीच विसरता येणं शक्य नाही. त्यांना विसरणं म्हणजे मला स्वतःला विसरण्यासारखं होईल. आणि अशा ह्या माई आणि पप्पा आजही बुदगावच्या सरोज उद्यानामध्ये चिरशांती घेत आहेत. जेव्हा जेव्हा मी बुदगावला जाते, माईंच्या समाधीवर डोकं ठेवते, त्यावेळेला मला असे डोळे मिटतात आणि जाणवतं माईंचा हात माझ्या पाठीवर आहे. म्हणतायत रजनी खंबीर राहा. कारण एका मागोमाग एक असे प्रसंग आले की ज्यावेळेला मी एकटी पडले, पण माईने मला आधार दिला आणि सांगितलं, खंबीर हो, सोसायचं आहे तुला, असं हतबल होऊन नाही चालायचं. आणि म्हणून म्हणते की ते बुदगावचं सरोज उद्यान आणि शांतिनिकेतन माझं माहेर आहे. एक माहेर लोंढ्याला आहे आणि एक माहेर माझं इथं आहे. एवढं मिळून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद मॅडम. आणि इथे बसलेल्या मला वाटतं प्रत्येकीलाच असं वाटतं की माईंच्या रूपाने त्यांना एक हक्काचं माहेर मिळालेलं आहे आणि त्याच भावना आपल्या बोलण्यातूनही व्यक्त झाल्या. पुन्हा एकदा धन्यवाद. यानंतर माननीय सुनील पाटील यांना मी विनंती करेन आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. माईक पुढे बऱ्याच वेळा उभा राहिलो, पण पहिल्यांदा असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच उभा राहतो मी. कारण जोडायचंच फक्त काम केलं, माईक जोडायचं आणि बाजूला व्हायचं, एवढंच काम केलेलं आहे मी. आज पहिल्यांदा उभा राहतो, पण अंग कापायला लागले माझं. व्यासपीठावर विराजमान आदरणीय मान्यवर गुरुजन व माझ्या बंधू भगिनींनो, आजचा क्षण माझ्यासाठी शब्दात मांडणे कठीण आहे. मी या संस्थेत शिक्षकेतर कर्मचारी शिपाई या पदावर कार्यरत आहे. असलो तरी शांतिनिकेतन परिवाराशी माझं नातं आता कौटुंबिक झालं आहे. इतकी आपुलकी आणि प्रेम या संस्थेत मला मिळाले. आज गेली 33 वर्षे मी कार्यरत आहे. या काळात कितीतरी व्यक्तिमत्व घडली, विद्यार्थी घडले, माईसाहेबांचा सहवास लाभला. शिक्षक आणि शिक्षकेतर सहकार्याने मला नेहमीच मार्गदर्शन केले व प्रोत्साहन दिले. या प्रवासात मी माझ्या परीने माझ्या दिलेली जबाबदारी पार पाडत राहिलो. काम करायचं तर या कामात निष्ठा आणि प्रामाणिकपणा मनापासून जपलं पाहिजे, कारण याच संस्कारात मी घडत गेलो. माझ्या या छोट्याशा सेवेला या माई पुरस्काराने मोठेपण दिलं आणि पूर्णत्वात आलं. माझ्या कामाची दखल संस्थेने घेतली, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. हा केवळ सत्कार नसून माईसाहेबांनी आणि नकळत माझ्या सर्व सहकार्याने मार्गदर्शन व कौटुंबिकांनी ठेवलेल्या माझ्यावर विश्वासाचे अमृतफळ आहे. हे मी तुम्हा सर्वांच्या मनापासून ऋणी आहे. असेच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहोत ही सदिच्छा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सुनील बाबा. तुम्ही आता बोलताना म्हणालात की माझ्या छोट्या सेवेला मोठेपण दिलं. मला वाटतं माई आणि साहेबांचं हेच होतं की
छोट्यांना मोठं करणं आणि त्यांच्यातल्या मोठेपणाची जाणीव करून देणं प्रत्येकाला, तेही जाणीवपूर्वक, मला वाटतं तोच त्यांच्या कार्याचा मोठेपणा होता. धन्यवाद. आणि यानंतर आजच्या गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार याचे मानकरी माननीय श्री हरिभाऊ नागेंद्र गुरव सर यांना विनंती, आपण मनोगत व्यक्त करावं. प्रथम आदरणीय प्राचार्य, आमचे गुरुवर्य, आमचा आदर्श PB पाटील सर व माईंना अभिवादन करतो. व्यासपीठावर माझे सर्वात आवडते लेखक उत्तम कांबळे साहेब, की ज्यांनी दुःख कसं सौंदर्यानं लिहावं हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यातून ते बरीचशी पुस्तकं त्यांची मी विकत घेऊन वाचलेली आहेत. गौतम भाऊ हे तर आमचे घरचे असल्यासारखे आहेत. धाकटे बंधू का? आणि कॉलेजमध्ये सुद्धा सहअध्यायी म्हणजे आमच्या पाठीमागं आमच्याच कॉलेजमध्ये शिकत असलेले. नंतर तर इतर मान्यवर व्यासपीठ. मी जो आज आहे, जो समोर उभा दिसतोय, हे मलाही वाटत नव्हतं की मी असा होईन. कारण माझ्या ज्या उभारणीमध्ये फक्त आईवडिलांनंतर कोणाचा सगळ्यात मोठा हात असेल तर तो माझ्या गुरुजन वर्गांचा आहे. माझी गरिबी इतकी चांगली होती, आत्ता जेवल्यानंतर उद्या काय खायचा हा मोठा प्रश्न होता. अशातून जगणं होतं आणि त्याच्यातून शिकायचं होतं. 1ली ते 7वी शाळा नंबर 24मध्ये आम्ही शिकलो. तिथं भगवानराव गुरुजी आमचे हेडमास्तर, आणि त्यांना आमची कळकळ माहिती होती, गरिबीची परिस्थिती माहीत होती. पण माझा भाऊ सेंटरमध्ये दुसरा आला आणि भगवानराव गुरुजींना इतकं वाटायला लागलं ही मुलं शिकली पाहिजेत. पण आम्हाला प्रॉब्लेम असा होता की शिकायचं तर आहेच, पण पोटाचं काय? पोटाला काही नव्हतं ना. मग पोटाला घालून कुठं शिकायला मिळतं याचा शोध सुरू झाला. मग आम्ही रुकडीला अर्ज केला, तिथून आम्हाला नकार आला. मग भगवानराव गुरुजी धडपडत तळमळत PB पाटील सरांच्याकडे आले. PB सरांना म्हणाले ही मुलं शिकली पाहिजेत, काय करता येईल? मी करू शकतो म्हणले. इस्लामपूरला ह्या दोघांना जर घातलं तर तिथं पोटाची सोय आहे आणि शिकण्याची सोय आहे. त्यावेळी ते आचार्य जावडेकर गुरुकुल नुकतंच सुरू झालं होतं. दुसरा बॅच आमची होती आणि तिथं मग आमची रवानगी झाली आणि मग शिक्षण आणि जेवण सुरू झालं. त्याचबरोबर शिक्षणाबरोबर जेवणबरोबर लष्करी व्यायाम हाही तिथं सुरू झाला 8वीपासूनच. आणि आम्ही आमचं शिक्षण कसं ना शिकत राहिलो. पोटाचा प्रश्न फार मोठा होता. अर्धपोटी असूनसुद्धा आम्हाला तिथली अटॅचमेंट, तिथली नाळ ही मला आज तागायत नाही, मी मेलो तरी विसरू शकत नाही. भारतमाता वसतिगृह हे माझ्या आयुष्याचं अविभाज्य अंग आहे. गुरुकुलमध्ये शिकलो, पण अटॅचमेंट माझी जास्त भारतमातेबद्दल आहे. कारण भारतमाता हे आचार्य जावडेकरांचं जरी हे स्वप्न असलं तर PB पाटील सरांनी आणि शिवाजीराव पवारांनी कलापथकं सादर करून गोरगरिबासाठी अन्नधान्य जमा करून आणि कायम PB पाटील सर एका बाईची आठवण सांगायचे की बाबा आम्ही कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर वट्यात येऊन तिनं सोन्याचे दागिने स्वतःचे दिले शिक्षणासाठी. असे ते फार मोठं एक युग होतं आणि त्याच्यामधून त्यांनी ते भारतमाता उभा केलं. नवभारत शिक्षण संस्थेची सुरुवात भारतमातेपासूनच झाली, याचाही म्हणजे पूर्णपणे अभिमान आम्हाला आहे. खरं म्हणजे गुरुजनांचा आशीर्वाद ज्यावेळी मिळाला आम्हाला आणि पोटासाठी पडेल ते काम करायचं. मग ते 4थीला असताना हॉटेल वेटर झालो. मे महिन्याच्या सुट्टी मिळाली की कुठेतरी काम करायचं पोटासाठी. 6वीला परत हॉटेल वेटर झालो आणि 7वीला इंडस्ट्रियल इस्टेट नुकतीच उभारणी चालू होती. मग प्रत्येक गेटजवळ जाऊन सुट्टी मिळाली की तिथं जाऊन कामं विचारायची. आणि त्यावेळीसुद्धा इतके दयावान लोक होते इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सुद्धा. ही शाळकरी मुलं आहेत म्हणल्यानंतर काही ना काहीतरी काम द्यायचे आणि काही ना काहीतरी पैसे आम्हाला द्यायचे.
याचा एक अतिशय चांगला फायदा झाला. आईवडिलांचं काबाड कष्ट आम्ही डोळ्यानं बघत होतो. ते जनावरासारखे राबत होते. 5 चिल्लीपिल्ली जगवणं हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला शाळेला पुस्तकं आणि गणवेश घेण्यासाठी आम्हाला स्वतःला काम करायला लागायचं. आणि ते काम करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट झाली, लहानपणापासून कष्ट करण्याची एक प्रवृत्ती निर्माण झाली. आपण कष्टाशिवाय जगू शकत नाही आणि कष्ट केल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही याची जाणीव आम्हाला ह्या गरिबीने दिली. गरिबीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुकट मिळतं आणि प्रचंड मिळतो तो अपमान. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक पावलागणीस जाईल तिथं अपमान. आणि तो अपमान मी कायम छातीत ठेवत राहिलो. इयत्ता 3रीचा माझा रेल्वे स्टेशनवरचा अपमान मी मरेपर्यंत विसरत नाही. तुम्हाला पैशासाठी इथंपर्यंत आणलं आहे माझ्या चुलत्याला पोचवायला, हे म्हणलं गरिबीचा एक अत्युच्च एक हे निर्माण झालं. आणि तो जो राग निर्माण झाला माझ्या मनात की काही जरी झालं, मी गरिबीत जन्मलो आहे खरं आहे, पण गरिबीत 100% मरणार नाही. काय वाटेल ते झालं, कितीही कष्ट कर, पण चांगल्या मार्गानं. माझ्या गुरुजन वर्गाने सगळ्यांनी शिकवलं, गैरमार्गाने पैसे नाही कमवायचे, कितीही कष्ट होऊ देत. आणि मी ज्या वेळेला कॉलेज करत होतो तिथं जे मॅट्रिकमध्ये पास झालो, शेवटची 11वी आणि पहिली 10वी हे आमची बॅच. त्यावेळी भावाचा पुढं नंबर आला गणिताला, त्याचा पेपर उतरून काढला म्हणून मी गणितात पास झालो. नाहीतर काही शक्यच नव्हतं ते पास होणं. छाती ठोकपणे सांगायचे, हरी तू नापास. आणि माझे ज्यावेळी 11वीचं मार्कलिस्ट बघितल्यावर सगळ्या शिक्षकांनी डोक्याला हात लावला. हरीला 88 मार्क 100पैकी गणितात. आता त्यांना काय माहिती मी कशानं लिहिले ते. पण इंग्रजीला मात्र उलटं झालं. भाऊ मागन मी पुढं, आता लिहायचं काय. मग करेक्ट त्यांनी बहुतेक मला वाटते ती दया आली असेल परीक्षकांना आणि करेक्ट 35 मार्क दिले मला. आणि इथं आलो शांतिनिकेतनला. त्यावेळी साहेब होते आमदार आणि प्राचार्य म्हणून आपले मगदूम सर बॉटनीचे. त्यांनी ते मार्कलिस्ट बघितलं आणि त्यांनी सांगितलं, पोरं दोन्ही हुशार आहेत, सायन्सलाच गेली पाहिजेत. आता ओरडून काय मी सांगू हे मी कॉपी करून पास झालो म्हणून, पण हुशार आहेत. बरं सांगायचं तेवढं धाडच नव्हतं, वय कच्चं आपलं, बोलायचं कसं. वडील म्हणायला लागले की त्यांनी समजावून सांगितलं, एक इंजिनियर होईल, एक डॉक्टर होईल, हे होईल. वडिलांना एकदम ते आकाश पाताळ एक झालं. वडिलांनी सांगितलं काही केलंस तर तू सायन्सलाच. मी सांगत होतो मला कॉमर्सला घाला. ते काही केले ऐकणार. सायन्समधलं काही समजेना, तिथं गणितातलं तर काही कळत नव्हतं आणि इंग्रजी तर बोंबच होती माझी. आणि इथं काही समजायचं नाही आणि ते प्री डिग्री सायन्सला नापास झालो. नापास झाल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी नापास झालो. आणि त्यावेळी ठरवलं की PD सायन्स पास व्हायचं, पाठ नाही दाखवायची. आणि दररोज 20-25 किलोमीटर चालत राहिलो. बिन चप्पलचं अनवानी जिद्द एकच, पासच व्हायचं. ऑक्टोबरची परीक्षा दिली. वडिलांनी विचारलं काय, पास होतं आहे म्हटलं, पण परत मी सायन्सचं नाव तेवढं काढू देणार नाही. मग सायन्सवरून कॉमर्स जाता येत नाही असा विद्यापीठाचा नियम, त्यामुळे मी आर्टला आलो. आर्टला आल्यानंतर परत मग ऑक्टोबर ते जून काय करायचं. मग मी साखरकारनं सांगलीचे स्टोअर कीपर AD पाटील होते, त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं आता मला इतका वेळ कुठं तर काम द्या. त्यांनी लगेच पॅटको इंडस्ट्रियल सप्लायचे मालक आहेत माझ्यासमोर आहेत, अजून गुरु येऊन बसलेत माझ्याजवळ. त्यांना फोन केला, असा एक विद्यार्थी आहे तुमच्याकडे पाठवू का. त्यांनी म्हटले पाठवा. मी त्यावेळीपासून पॅटको इंडस्ट्रियल सप्लाईजमध्ये रबर इंडस्ट्री आहे तिथं मी कामाला लागलो. कामाला लागल्यानंतर पडेल ती कामं अगदी मन लावून करत राहिलो. अगदी हॉटेल वेटरपासून ते आत्तापर्यंत कामावर माझी नितांत श्रद्धा आहे. मग ते कुणाचं हे महत्त्वाचं नाही, काम महत्त्वाचं आहे. हॉटेल 4थीला असताना जे झाडून काढलं ते अजून डोळ्यासमोर आहे, चकाचक झाडून काढलं होतं मी. तसंच मी पॅटकोमध्ये सुद्धा पडेल ती कामं, पहिला मी क्लार्क बाहेरचा आणि सगळ्यांची कामं मी एकटाच करणार. त्यामुळे मला सगळं ज्ञान मिळत गेलं.
हे ज्ञान मिळत असताना आमच्या सतीश अण्णा असतील, अरुण पाटील म्हणून आहेत, या दोघांनी मला लहान मुलासारखं, लहान भावासारखं सांभाळलं. ज्या ज्या वेळेला मला कॉलेजला एक्स्ट्रा पिरियडला जावं लागत असेल किंवा कुठेही असेल तर कॉलेजबद्दल त्यांनी मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं. आणि त्याच्यातून जो वेळ मिळेल त्याच्यामध्ये तू शिक, तू ये, काम कर. आणि तिथून माझ्या डोक्यात ते रबरचं बसलं. आता रबर इंडस्ट्री तर काढायचे हे त्यावेळी फिक्स झालं होतं, पण पैसा कुठं होता? इथं अन्न खायला नाही आणि रबर इंडस्ट्री उभा करायची स्वप्न बघतोय. बाबांना मी ज्यावेळी सांगितलं मी रबर इंडस्ट्री काढणार आहे, बाबा इतके चांगले हसले, ते अजून हास्य त्यांचं वडिलांचं मला चांगलं जाणवतं आहे. अरे हे खुळ झालं म्हणले, आता हे जो डोकं फिरलं आहे. तरी मी गप्पच बसायचो, करत राहायचं. मग SYBA मी त्याची तयारी सुरुवात केली. पुस्तक आणलं, अभ्यास जास्त करत राहिलो, कामात लक्ष जास्त देत राहिलो. होईल, आज नाही तर उद्या होईल. हे काम करत मी कॉलेज करतो हे माझे जमादार सर आणि RS पाटील सर ह्या दोघांनी माझी धडपड बघितली. मी LLB करणार होतो. जमादार सरांनी आणि PB पाटील हे आपलं RS पाटील सरांनी मला बोलवून घेतलं. अरे म्हणले हे कुठं वकिली करत बसतो, जा म्हणले युनिव्हर्सिटीत आणि B+ मिळवून ये, तुला इथं प्राध्यापक करतो. आता प्राध्यापक करतो म्हटल्यानंतर मग कशाला थांबतोय मी चाललो युनिव्हर्सिटीला. वडिलांनी सांगितलं मी तुला एक पैसा देऊ शकत नाही, काय करणार आहेस बघ. मी म्हटलं 1 महिना मी घरात जर राहिलो तर महिन्याला मला किती गहू लागतील? 5 किलो गहू. 5 किलो गहू द्या आणि चटणी द्या. मी तेवढे घेऊन युनिव्हर्सिटीत पहिले 6 महिने चटणी चपाती आणि त्याच्यात पाणी घालून ते तोटरं लागू नये म्हणून ते खात राहिलं. आणि पहिल्याच टर्ममध्ये B+ आलो. आणि ते जमादार सरांना समजलं. जमादार सरांनी काय केलं कुणास ठाऊक, युको बँकेमध्ये मला एज्युकेशन लोन, माझी सही नाही, काय नाही, जा म्हणे तुला तिथं युको बँकेमध्ये शैक्षणिक कर्ज मंजूर करून दिले. म्हणजे असे शिक्षक की प्रत्येक गोष्टीचं त्या विद्यार्थ्याचं प्रत्येक गोष्टीचं त्यांना माहीत असायचं. हे आमचं भाग्य आहे. हे असं शैक्षणिक संकुल इतक्या गरिबीतल्या मुलांना मिळालं. असं शैक्षणिक संकुल जे गरिबीसाठी अति गर्भ श्रीमंत असणारं महाविद्यालय हे मिळणं हे आमचं नशीब आहे. हे मिळालं नसतं तर आम्ही काय साखर कारखान्यात कुठेतरी भुसावळ नाही तर काहीतरी हमाली कर याच्या पलीकडे काय करत बसलो असतो आम्ही. हेच केलं. हे उपकार आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत नाही. आत्ताच्या ह्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये शैक्षणिक वातावरणामध्ये असं कॉलेज होणं शक्य नाही. आप्तस्वकीय मरावा, अगदी घरातलं पोटातलं कोणतरी मरावं असं दुःख आम्ही युनिव्हर्सिटीत होतो त्यावेळी कॉलेज बंद झाल्याचं आम्ही सामूहिकपणे रडलो आहे. सर्व विद्यार्थी मिळून रडलो आहे की मग आमचं महाविद्यालय बंद झालं. का झालं, कुठं झालं, कसं, पण बंद झालं हे महत्त्वाचं. आणि हे जर कॉलेज चालू असतं किंवा प्राचार्य PB पाटलांनी जर समजा कमर्शियल व्ह्यू ठेवला असता, पतंगराव कदम, DY पाटील ही नावं ऐकली नसती तुम्ही, परदेशामध्ये कॉलेज निघाली असती. ह्या तत्वनिष्ठ माणसानं 1 मिनिटसुद्धा थांबवलं, वेळ घेतला नाही की माझं कॉलेज बंद, मला इतरासारखी दुकानं चालवायची नाहीत, हे त्यांचं वाक्य असायचं. मला गोरगरिबांसाठी कॉलेज चालवायचं आहे, गोरगरिबांसाठी करायचं आहे, ही त्यांचं तत्त्व. ह्या तत्त्वामुळं आत्ताच्या लोकांना वाटतं की PB सरांनी चुकीची भूमिका घेतली, पण त्यांनी तत्त्वाला कधीही तिलांजली दिली नाही. आणि हेच आम्ही शिकत आलो. यांनी आम्हाला काय शिकवलं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे खऱ्याला खरं म्हणायची दानत ठेवा, खोट्याला खोटं म्हणायची हिंमत किंवा धमक ठेवा. दुसरं सर्वात महत्त्वाचं सांगितलं, मेलो तरी म्हातारा होणार नाही. या म्हणण्याचा उद्देश असा नाही की मी तालना दिसला पाहिजे, मेलो तर पाठ टेकोपर्यंत मी काम करत राहणार, तेच करत राहत आलो. आणि सर्वात महत्त्वाचं, नो टायर नो रिटायरमेंट. कुठल्याही परिस्थितीत आपण जे स्वीकारलेलं काम आहे त्याच्यामधनं रिटायरमेंट तेवढी घेणे नाही. आज माझ्या इंडस्ट्रीत चांगल्यापैकी उभ्या आहेत. सतीश अण्णासारखे वगैरे यांचे माझ्या पाठीशी फार मोठे आशीर्वाद आहेत हे उभा करण्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा रबर इंडस्ट्रीचा सेटअप मी उभा करू शकलो, याच्या पाठीमागं त्या भारतमातेची अर्धपोटीची जाणीव आहे. माझे
जरी मला अन्न मिळत नव्हतं तर आज माझ्याकडे 50 कामगारांचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे कसा चालेल याच्यावर माझा डोळा असतो. त्यांना काही कमी पडू नये हेही मी पाहत असतो, कारण त्याच्यात मी पाहत असतो. मुलांना जेवढं हे करता येईल तेवढं हे करत असतो. अपमानाचा बदला हा काठीला काठी मारून न घेण्यापेक्षा अपमानाचा बदला हा इतकी प्रगती करून करायचा की ज्यानं अपमान केला आहे त्यानं 50 वेळा विचार करायला पाहिजे की ह्याचा अपमान आपण करून का एवढी मोठी घोडचूक केली. आणि तो असे केलेले लोक आजही माझ्या तोंडाला तोंड लावू शकत नाहीत, बघू शकत नाहीत. आणि तोच माझा अभिमान आहे. मी त्यांना कधी उलटं अपमानास्पद बोललो नाही, कधी उलटं त्यांना जाणवून दिलं नाही की तुम्ही माझा अशा वेळेला असा अपमान केला होता. एक आहे, त्याच वेळेला शांतिनिकेतनमध्ये आम्ही जेवढी मुलं होतो, PD सायन्सला तुम्हाला सांगतो 11वीतनं हाफ छड्डीवर आलेली खाकी पॅन्टातले हे माझे क्लासमेट होते. सगळेच क्लासमेट माझे त्याच जात्यातून भरडत होते. एका दुसरा अपवाद जर अमर पाटीलसारखा सर सोडला तर बाकीचे सगळेचे सगळे आम्ही एका जात्यातच भरडत होतो. गरिबी प्रत्येकाकडे होती. त्या वयात एक असतं की एकमेकाला आपण एक्सप्रेस करत नसतो, माझी गरिबी एवढी आहे, माझी हे आहे, मी आहे. आत्ता आम्ही ज्यावेळेस दरवर्षी तुम्हाला सांगतो गेले 10-15 वर्ष झालं माझे सगळे पहिलीपासून ते MA पर्यंतचे क्लासमेट जेवढे आहेत तेवढे गोळा करतो, फर्स्ट क्लासपैकी कार्यक्रम करतो, आनंद घेतो. एकमेकाला त्या कॉलेजच्या संबोधनानं बोलण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये जी मजा आहे ती मजा घेतो आणि दरवर्षी हे करतोच. दर 10 डिसेंबरला आषाढी वारी असल्यासारखं मी इस्लामपूरला जातो. ह्याच वेळेला आजारपणामुळे तेवढा गेलो नाही. गेलो की मग मुलांना विचारतो जेवायला मिळतं का रे, कारण पहिला प्रश्न तो आहे आमचा. पण गौतम भाऊनी सांगितलं 2 वेळा नाश्ता, 2 वेळा जेवण मिळतं आहे, शूज देतो आहे, कपडे देतो आहे, याच्या पलीकडे आणि काय पाहिजे म्हटलं. मग मी ठरवलं की ह्या मुलांना की गार पाणी असली की शक्यतो मुलं आंघोळ हे करतात, त्यामुळे मी ते एक सोलर दिलं. त्या सुदर्शन कंपनीनं खरोखर त्यांनी 1,30,000 रुपये किंमत सांगितली होती त्यावेळी. आणि मी दान देणार आहे म्हणून सांगितलं असं असं माझ्या बोर्डिंगला. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवला, खरोखरच हे दान देणार आहेत का. दान देणार आहे म्हटल्यावर वरचे 30,000 रुपये त्यांनी कमी केले आणि 1,00,000 रुपयेमध्ये आपण ते सोलर सिस्टम बसवली. परत माझ्या ध्यानात आलं की आता इंडस्ट्री चालवत असताना बघतोय मी कॉम्प्युटर ऑपरेटर वगैरे हे मिळत नाही आणि त्याचं नॉलेज शैक्षणिक ह्याच्यामध्ये मिळत नाही. मी यांना सांगितलं की बाबा मी कॉम्प्युटर देतो तुम्हाला, पण भारतमातेतला विद्यार्थी हा कॉम्प्युटर ऑपरेटर तर निदान झाला पाहिजे. किमान 15,000 रुपये महिन्याला पगार अगदी खाजगीमध्ये जरी गेला तरी त्याला सुरुवात होते. म्हणून ते कॉम्प्युटर दिले. फक्त ते एक MSCITचं काहीतरी कोर्स चालू करण्यासाठी काय करावं लागत असेल तर तेवढं करू, किंवा MSCIT पूर्ण करून एकदा भारतमातेतला विद्यार्थी बाहेर पडला. नाही तर 90% विद्यार्थी भारतमातेतले बाहेर पडल्यानंतर व्यसनी झाले, फक्त फ्रस्ट्रेशननं. आणि ते विद्यार्थी पुढं काहीच करू शकले नाहीत. फ्रस्ट्रेशन आम्हाला काही जन्मल्यापासूनच फ्रस्ट्रेशन वगैरे याच्या भानगडीत आम्ही कधी नव्हतो. काम करत असताना टायर प्लॅन्ट काढण्याचा प्रयत्न केला, 3.5 कोटी रुपये मला लॉस आला 2000ला. येणं 0, देणं 3.5 कोटी झालं. 2010पर्यंत रात्रंदिवस सकाळी 6:30 ते रात्री 1:30 वाजेपर्यंत परत कामाला झोपून घेतलं. 2010पर्यंत 3.5 कोटी रुपये फेडले. आत्ता 15 ते 20 कोटी रुपयाचा परत आणि प्लॅन्ट उभा केला आहे. आता योगेवाडी MIDC निघते, त्याच्या जवळपास कुठेतरी 4-5 एकर जमीन घ्यायचं चाललं आहे. व्यवहार आज उद्यापर्यंत होईल. तिथं मग मोठं एक्सपान्शन की जे भारत देशाच्या याच्यापर्यंत जाईल याचं हे करत आहे. हे होत असताना आम्ही कामं करत असताना कामं मिळवत होतो, पैसा प्रचंड मिळवत होतो, पण आम्हाला व्यवहार ज्ञानाचं कधी काय त्या धंद्याचा कधी संबंधच नव्हता. आम्ही पैसा मिळाल्यानंतर कुठंही खर्च केला नाही, पण जगानं काय वाटेल ते सांगितलं तरीसुद्धा मी माझे गरीब जेवढे मित्र होते त्यांची गरिबी घालवण्याचा प्रयत्न केला. आणि तिथं माझी फार मोठी चूक झाली. पाहिजे तेवढा पैसा मी गरीब मित्रांना, तूच हे चालू कर, तू ते चालू कर, ते कर, आणि तुझ्या नावावर पैसा माझा. सगळ्यांनी पैसे बुडवले, सगळ्यांनी हे झालं. त्यामुळं मी आत्ता जो काय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं उभा राहिलो असतो, पण ते गरिबीची अतिशय जाण असणं हे सुद्धा कुठेतरी ते चुकीचं होतं आहे, हेही मला ते जाणवलं. पण काही जरी असलं तरीसुद्धा आत्ता जे उभं आहे ते माझं एवढ्या गरिबीतून येऊन उभा करणं
हे अभिमानास्पद मी कार्य करू शकलो. केवळ 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 वारंवार सांगतो आहे, फक्त माझे गुरुजन आणि त्या गुरुजनांनी दिलेली प्रेरणा आणि त्याच्यामुळेच इथंपर्यंत पोचलो आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद सर. मला वाटतं माननीय हरिभाऊंसारखे अनेक माजी विद्यार्थी जेव्हा या प्रांगणात येतात जेव्हा सुरुवातीला हे सगळे आले तेव्हा प्रत्येकजण आपापला अंधार इथे घेऊन आला, परंतु साहेबांचं एक विजन होतं की शिक्षणाचा सूर्य हा उगवलाच पाहिजे आणि त्याचा जो काही तेजोमय प्रकाश असेल त्याने ते समृद्धीचं क्षितिज आहे ते ह्या विद्यार्थ्यांनी गाठलं पाहिजे आणि त्यांचा अट्टाहास आणि त्याला सर्वार्थाने अर्धांगिनी म्हणून माईंची साथ, यामुळे हे साध्य झालं. साहेबांना आणि माईंना शतशः प्रणाम या निमित्ताने पुन्हा एकदा माननीय हरिभाऊंचे मी आभार मानते आणि यानंतर आत्ताच्या या सोहळ्याचं आभार प्रदर्शन आपण इथे करतो आहोत. माननीय उपसंचालक DS माने सर यांना विनंती, आपण आभार प्रकट करावेत. आत्ताच ज्या माजी विद्यार्थ्यांना आपण गुणवंत विद्यार्थी पुरस्कार दिला आणि ज्यांनी गरिबीची खरोखर काय चटके सहन केलेले आहेत, या त्यांच्या बोलण्यातून खरंच सर आम्हालासुद्धा क्षणभर असं वाटलं की गरिबी काय असते आणि आपण आत्ता जे अनुभव व्यक्त केले खरोखर धन्यवाद. आणि आत्ताच हरिभाऊ गुरु सरांनी भाऊंच्या कानात येऊन सांगितलं की मी भारतमाता विद्यार्थी वसतिगृहासाठी 1,01,000 रुपयाची मी देणगी त्या मुलांसाठी देणार आहे आणि चेक संस्थेचे लिपिक सचिन पाटील सरांच्याकडे ते सुपूर्द करतायत. मुख्याध्यापिका कल्याण मॅडमांच्याकडं ते चेक आम्ही देऊन त्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल, हरिभाऊ गुरु सरांचं, कल्याण मॅडम मार्गदर्शन घेऊन, गौतम भाऊंचं मार्गदर्शन घेऊन आपण त्या चेकचा योग्य असा उपयोग करायचा आहे. धन्यवाद. आज माईंच्या कार्यक्रमासाठी जो माई पुरस्कार मिळाला, रजनी पवार मॅडम, सुनील पाटील, त्याचबरोबर हरिभाऊ गुरु सर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल मी फोरमच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपले शांतिनिकेतन लोकविद्यापीठातला जो माजी विद्यार्थी परिवार आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय उत्तम कांबळे सर, संस्थेचे संचालक आदरणीय गौतम भाऊ, नंदिनी पाटील मॅडम, त्याचबरोबर शांतिनिकेतन कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती समिता गौतम पाटील मॅडम, संस्थेचे विश्वस्त मंडळ, संस्थेचे कार्यकारी मंडळ, संस्थेचे सल्लागार मंडळ, त्याचबरोबर सर्व माजी विद्यार्थी, पत्रकार, आमच्या संस्थेचे सर्व सेवक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, त्याचबरोबर मिनी अकॅडमी, डे बोर्डिंग, कन्याशाळा, बालविकासच्या ज्या महिला पालक आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करतो आणि पुरुष वर्गांना विनंती करतो सर्वांना की आपण प्रथमतः जेवण करायचं आहे आणि संस्थेकडील पुरुष सेवकांना विनंती की आपण जेवण करून आपण घरी जायला हरकत नाही. माजी विद्यार्थ्यांना विनंती की या ठिकाणचा आत्ता कार्यक्रम महिलांचा चालेल, सर्व माजी विद्यार्थ्यांनी आता मेसमध्ये जेवण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुलमोहर चौक जो आपला आहे पंत जांभळीकर चौक आत्ताचा, त्या ठिकाणी माजी विद्यार्थी मेळावा होईल. उत्तम कांबळे सरांना नाशिकला पण जायचं आहे, त्यामुळं आपण जेवण करून लगेचच त्या कार्यक्रमाला आपली 15-20 मिनटात उपस्थिती द्यावायची आहे आणि त्या ठिकाणी माजी विद्यार्थी कार्यक्रम सुरू होईल आणि हा इथला औपचारिक कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद सर.